शुभविवाह या मालिकेच्या 21 जुलैच्या जबरदस्त भागामध्ये आता इकडे शंकरशण आकाश हे आता अवॉर्ड फंक्शनला एकत्र येताच खूप मोठा सत्याचा उलगडा होताना आपल्याला दिसणार आहे। इकडे आता भूमी आलेली असते हॉस्पिटलमध्ये क्षितिजाला 17 तारखेचं वॅक्सिनेशन करण्यासाठी आणि आकाशला माहिती असतं की आज क्षितिजाचं वॅक्सिनेशन आहे, म्हणून आकाश मुद्दामच तिकडे आलेला असतो आणि त्या निमित्ताने भूमीची भेट होईल हे त्यांना जाणून असतो, म्हणून त्याने भूमीची भेट घेण्यासाठी वॅक्सिनेशनच्या दिवशी तिकडे येतो आणि त्याच वेळेला भूमीला नर्स सांगायला लागते की तुम्ही 103 नंबर मध्ये जा, तिकडे सगळी तयारी केलेली आहे वॅक्सिनेशनची। ज्या वेळेला भूमी 103 वॉर्ड नंबर मध्ये येते त्याच वेळेला भूमी पाहते तर तिकडे आकाशच्या न्यूज असते, आकाशला अवॉर्ड मिळाल्याची न्यूज असते आणि त्याचबरोबर थँक्यूचं कार्ड असतं। आकाशने हे सगळं भूमीसाठी ठेवलेलं असतं। ज्या वेळेला भूमी तिकडे एंटर करते त्यावेळेला आकाश म्हणतो थँक्यू भूमी, सगळं जे काही तू माझ्यासाठी करतेस ना त्यासाठी। आज जो काही मला अवॉर्ड मिळालेला आहे ना तो अवॉर्ड फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच मिळालेला आहे। तुझी इच्छा होती ना की हा अवॉर्ड मला मिळावा तर तो अवॉर्ड मला मिळालेला आहे। खरंच भूमी तुझे जितके आणि जसे आभार मानू तितके कमी आहेत, असं म्हटल्यावरती तो सांगतो ज्या वेळेला मला हा अवॉर्ड मिळाला त्यावेळेला तूच माझ्यासाठी आता इकडे हे पाठवलं होतंस ना, तू माझ्यासाठी ग्रीटिंग आणि मला कॉंग्रॅच्युलेशनचं कार्ड पाठवलं होतंस जे मला भेटलं होतं, ज्याच्यावरती तू नाव टाकलं नव्हतंस पण तरी सुद्धा मला समजलं होतं की हे तूच पाठवलेलं आहेस म्हणून। असं म्हटल्यावरती मग मात्र भूमीला आठवतं की खरंच आपण हे कार्ड पाठवलं होतं आणि मग आकाश सांगतो कुरिअरवाला माझ्याकडे आला होता, कुरिअरवाल्याने कॉंग्रॅच्युलेशनचं कार्ड आणि आता एक बुके मला दिला आणि आकाशने कुरिअरवाल्याला विचारलेलं असतं की कुणी पाठवलंय हे, यावरती कुरिअर म्हणतो नाही ह्याच्यावरती काही नाव वगैरे नाहीये, निनावीच हे तुम्हाला आलेलं आहे। आणि त्याच वेळेला आकाश ओळखतो की हे दुसरं तिसरं कोणीही दिलेलं नाहीये तर हे फक्त आणि फक्त आपल्याला दिलेलं आहे भूमीने। आणि त्यानंतर तो म्हणतो मला माहिती आहे भूमी की तू हे मला दिलेलं होतंस कार्ड, तुझ्याशिवाय दुसरं कोणीही इतक्या आपुलकीने मला हे कार्ड देऊ शकत नाहीये। असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच आता इकडे भूमी मनातल्या मनात विचार करायला लागते की हो आकाश, मीच हे कार्ड तुला दिले पण मी कुणाच्या समोर हे कबूल करू शकत नाहीये की हे कार्ड मी तुला दिले किंवा मी तुझ्या समोर सुद्धा कबूल करू शकत नाही, असं आता ती म्हणायला लागते। त्यावरती आकाश म्हणतो भूमी मला माहिती आहे की तू माझ्यासाठी किती विचार करतेस आणि मला हा अवॉर्ड मिळाल्यावरती सगळ्यात जास्त आनंद हा तुला झाला असणार आहे, ही गोष्ट मला माहिती आहे भूमी, कबूल कर तूच मला हे कार्ड पाठवलं होतंस ना आणि तू माझ्या आयुष्यातला खूप मोठा भाग आहेस। मला माहिती आहे आज माझ्या आयुष्यामध्ये जर का मी या इथपर्यंत पोहोचलेलो आहे तर तुझ्याशिवाय इथे कोणीही माझ्या साथीला नव्हतं, तू प्रत्येक क्षणाला माझ्या पाठीशी माझी सावली बनून उभं राहिलीस, सुख दुःखामध्ये माझी साथ तू सोडली नाहीस, प्रत्येक कठीण प्रसंगामध्ये मी डगमगलो पण तू न डगमगता माझ्या पाठीशी उभी राहिलीस, प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे तू मला सक्षम करण्यासाठी मदतच करत होतीस। मला माहिती आहे भूमी की सगळं हे तू मुद्दाम करती आहेस, तू का करती आहेस काय आहे। आज अवॉर्ड फंक्शनला ज्या वेळेला मी स्टेजवरती अवॉर्ड घेण्यासाठी जाईन त्यावेळेला मला या सगळ्यामध्ये तू माझी बायको म्हणून माझ्या बाजूला पाहिजेस, माझी मुलगी क्षितिजा ही सुद्धा माझ्या बाजूला हवी आहे। भूमी बोल ना, तू येशील ना माझ्यासोबत। यावरती भूमी सांगते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुला ते पाठवलं नव्हतं। यावरती आकाश म्हणतो तू कितीही खोटं बोलण्याचा प्रयत्न केलास ना तरी सुद्धा भूमी मला माहिती आहे की ते जे काही ग्रीटिंग आणि बुके आहे ते तूच मला पाठवलं होतंस। त्यावरती मग आता इकडे भूमी सांगायला लागते हे बघ आकाश, मी तुला याआधी पण सांगितले की तुझ्या आयुष्यातून मी निघून गेलेली आहे, आता तुझा आणि माझा तसा काही संबंध उरलेला नाहीये। मी तुला याआधी पण सांगितले आपलं नवरा बायकोचं नातं संपुष्टात आलेलं आहे आणि मी तुझी बायको म्हणून कधीही स्टेजवरती येणार नाहीये, नाही आत्ता येणार नाही यापुढे सुद्धा येणार। त्यामुळे यानंतर जे यश असेल, जे अपयश असेल, जे सुख असेल, जे दुःख असेल ते फक्त तुझं सुख दुःख असेल। या सगळ्यामध्ये तू आता मला कधीही या सुख दुःखामध्ये भागीदार करू नकोस किंवा माझ्यावरती कोणत्याही प्रकारचे आता तू बर्डन धरू नकोस। यावरती आकाश म्हणतो हे बघ भूमी, तू जे काही बोलतेस ना ते का बोलतेस, कशामुळे बोलतेस हे सगळं
आता मी शोधून काढल्याशिवाय गप्प बसणार नाहीये. तुझ्यावरती कोणतं प्रेशर आहे तू मला सांग ना. आपण दोघं मिळून या संकटाचा सामना करू. तू बोल ना, का असं माझ्याशी वागतेस? मला देव जरी येऊन म्हटला ना की तुझी भूमी तुझ्यासोबत प्रतारणा करत आहे, तरी मला विश्वास बसणार नाहीये की माझी भूमी असं काही करेल. मला तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. यावरती भूमी सांगते, आकाश, मी याआधी पण म्हटले की तुझ्यासोबत राहण्याला मी कंटाळले. तुझ्यासोबत राहत असताना जे सतत माझ्यावरती प्रेशर असायचं, तुझ्यासोबत राहत असताना प्रत्येक वेळेला संकटाची तलवार माझ्या डोक्यावरती टांगती असायची, ती मला नको आहे. आता मला एक स्टेबल आयुष्य पाहिजे आणि त्यासाठी तुझ्या आयुष्यातून निघून जाण्याचा मी निर्णय घेतलाय आणि पुन्हा कधीही आपण एकत्र येऊ असं मला तरी वाटत नाही आणि तू सुद्धा तशी अपेक्षा करू नको. असं म्हणत तिने आकाशला जरी कितीही फटकारलं असलं तरी आकाशला माहिती असतं की भूमीची मजबुरी आहे. त्यानंतर तो आता तो विषय थांबवतो. हा विषय वाढवून भूमी अजिबात या सगळ्यामध्ये आता कबूल करणार नाही. मग तो भूमीला इमोशनली करण्यासाठी म्हणतो, मी थोडा वेळ क्षितिजाला घेऊ का? असं म्हटल्यावर ती भूमीचा नाईलाज होतो. एका बापापासून मुलीला ती थांबवू शकत नसते. त्यानंतर ती क्षितिजाला आकाशकडे देते आणि आकाशकडे दिल्यावर आकाश तिच्याकडे पाहत असतो. ए पिल्लू, कसा आहेस तू? बाबा आहे मी, मला विसरली तर नाहीस ना? आणि हे बघ, आता सध्या तू आईसोबत असतेस, आईला त्रास देऊ नकोस, जास्त मस्ती करू नकोस आणि या बाबाला विसरू नको. असं इमोशनल बोलल्यावर ती भूमीच्या डोळ्यात टचकन पाणी येतं आणि हे आकाश नोटीस करतो. आकाश प्रत्येक वेळेला नोटीस करत असतो की नक्कीच भूमी हे सगळं मजबुरीमध्ये करते, पण तिची मजबुरी काय आहे हे अजून त्याला कळालेलं नसतं. आणि त्यानंतर आता इकडे भूमी क्षितिजाला घेते आणि ती म्हणते, हे बघ आकाश, तू या सगळ्यातून जितक्या लवकर बाहेर येशील ना तितकं तुझ्यासाठी चांगलं आहे. पुन्हा 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 आमच्यामध्ये अडकून पडून तू आता उगाचच स्वतःचं आयुष्य करू नको. मी माझ्या आयुष्यात मूव ऑन झालेली आहे, तू पण तुझ्या आयुष्यात मूव ऑन हो. असं म्हणत ती आकाशला बोलत तर असते, पण तिच्या डोळ्यात पाणी असतं आणि ती पाठमोरी वळते आणि जायला निघते. तिच्या डोळ्यातले अश्रू आकाशपासून काही लपत नाहीत आणि तो विचार करतो, काहीही झालं ना भूमी, तरी मी या सगळ्या मागचं सत्य शोधून काढणार आहे. तू का अशी वागतेस, का माझ्यासोबत हे सगळं करतेस, हे सत्य जोपर्यंत मी शोधून काढत नाहीये तोपर्यंत आता मी गप्प नाही बसणार. असं म्हणत तो आता डोक्यामध्ये विचार करतो, पण कसं, कुठून सत्य शोधायचं, कोण आपल्याला सांगेल? हे मात्र प्रश्न खूप अनुत्तरित असतात. त्याला कळत नसतं की हे प्रश्न आपल्याला कुठे सुटतील. आणि त्याच वेळेला अवॉर्ड फंक्शनला खूप मोठी आता चमत्कार घडणार असतो म्हणा, किंवा अवॉर्ड फंक्शनला आकाशच्या समोर वेगळ्याच प्रकारे सत्य येणार असतं. इकडे आता अवॉर्ड फंक्शनची तयारी सुरू होते. एक एक करत अनेक लोकांना अवॉर्ड मिळालेला असतो आणि सगळेजण आता ते अवॉर्ड घेण्यासाठी येणार असतात. त्याच वेळेला इकडे स्वागत करण्यासाठी काही तिकडे आता उभं केलेले असतात होस्टना. आणि त्याच वेळेला शंकरशण आणि भूमी एकत्र येतात. शंकरशण भूमी एकत्र येतात, मागून आकाश यायला लागतो आणि सगळीकडे एकच चर्चा व्हायला लागते की आकाश महाजन यांची पत्नी भूमी महाजन या शंकरशण अधिकारी यांच्यासोबत कशा काय? सगळीकडे चर्चांना उधाण येतं. मीडियामध्ये आता व्हिडिओ काढले जातात, फोटो क्लिक्स केले जातात आणि हे सगळं आता चर्चा आकाशच्या कानावरती पडत असते. काय झालंय नक्की? म्हणजे भूमी महाजन या शंकरशण अधिकारी यांच्यासोबत कशा? त्यांची पत्नी म्हणून आल्यात? काय गडबड आहे? सगळ्या मीडियाच्या मध्ये आता मसालेदार चर्चा सुरू होते. हे सगळं आकाश ऐकत असतो, हे सगळं भूमी ऐकत असते, हे सगळं शंकरशण ऐकत असतो आणि शंकरशणला हेच पाहिजे असतं. शंकरशणला आकाशला जितका त्रास होईल तितका त्रास द्यायचा असतो आणि त्याची इच्छा सगळे पूर्ण होत असते. आकाशला हे सगळं ऐकून खूप त्रास होत असतो. आकाश भूमीकडे पाहतो आणि त्याच वेळेला रागिणीला मात्र खुश होते. जे तिच्या मनामध्ये असतं ते सगळ्या गोष्टी आता पूर्ण होत असतात. आणि इकडे आकाश आणि शंकरशण यांच्यामध्ये चांगलाच वाद पेटलेला असतो. नुसताच वाद नाही तर भूमीवरून वाद असतो आणि इकडे चर्चाला उदाहरण आलेलं असतं की भूमी ही शंकरशणची बायको कशी झाली. आणि त्यानंतर आकाश भूमीकडे पाहतो. तिघही जण एकाच वेळेला आतमध्ये येत असताना इकडे आता तिघ जण एकमेकांच्या समोर सुद्धा येतात आणि त्यानंतर मग आता औक्षण केलं जातं. आणि त्यावेळेला एका साईडला आकाश भूमी, एका साईडला आकाश शंकरशण, एका साईडला रागिणी आणि भूमी असते आणि त्याचबरोबर त्या साईडला आकाश सुद्धा उभा असतो. इकडे मानसी अथर्व आलेले असतात, पौर्णिमा पण असते. सगळ्यांचं औक्षण केलं जातं. भूमी इकडे पाहते आणि त्याच वेळेला शंकरशण ओळख करून देतो. मी ओळख करून देतोय, ही माझी पत्नी भूमी शंकरशण अधिकारी.
असं म्हटल्यावरती आता इकडे मीडियाचे लोक अजूनच चर्चा करायला लागतात आणि त्याच वेळेला शंकरशण मुद्दाम आकाशला त्रास होईल, अख्ख्या मीडिया समोर आता खूप मोठा गहजब होईल असं काहीतरी करतो. तो आपला हात पुढे करतो आणि भूमीला आता तो हात आपल्या हातात टाकायला सांगतो. अख्ख्या मीडिया समोर हे व्हिडिओ क्लिक्स व्हायला लागतात. अख्ख्या मीडिया समोर आता हे व्हिडिओ लगेच व्हायरल व्हायला लागतात. आकाश हे पाहायला लागतो आणि हा क्लिप म्हणजे भूमी शंकरशणच्या हातात हात टाकते आणि इकडे बाजूला आकाश हे पाहतोय असे फोटो यायला लागतात आणि सगळीकडे आता मसालेदार चर्चा सुरू होतात. ज्या वेळेला हे सगळं सुरू होत असतं आणि त्याच वेळेला आता आकाशला खूप वाईट वाटत असतं. काय चाललंय हे सगळं आणि असा हा चव्हाट्यावरती प्रकार यावा असं त्याला कधीच वाटत नसतं आणि त्यामुळे सगळेच जण आता चर्चा करतात नक्की काय प्रकार आहे, म्हणजे आकाश महाजन सोबत डिवोर्स झाला का, नक्की काय घडलं, असं अनेक चर्चा होत असताना मग आता रागिणी आकाशला सांगते आपण जरा बाजूला जाऊया, उगाच चर्चांना उधाण नको. त्याच वेळेला मग आता होस्ट सांगतात आकाश महाजन तुमच्यासाठी एका रूमची व्यवस्था केलेली आहे, तर तुम्ही तिकडे येऊन बसलात तरी सुद्धा चालेल. असं म्हणत आकाश आणि फॅमिलीला, महाजन फॅमिलीला आता एक वेगळी रूम अलॉट केलेली असते. त्या रूम मध्ये आता इकडे ती होस्ट असते, ती आकाशला घेऊन येते. ती म्हणते सर तुम्ही इथे फ्रेश होऊ शकता, तुमच्यासाठी ब्रेकफास्ट सुद्धा पाठवते आणि अवॉर्ड सुरू झाला ना की मी तुम्हाला लगेचच बोलवण्यासाठी सुद्धा थोडा वेळ आधी येईन, तोपर्यंत तुम्ही इथे रिलॅक्स करा, गेस्ट वगैरे अजून काही यायचे आहेत. असं म्हणत तिने शंकरशणला वेगळी खोली आणि आकाशसाठी वेगळी खोली दिलेली असते. आकाश रूम मध्ये तो सोबत आता इकडे रागिणी, पौर्णिमा, अथर्व आणि त्याचसोबत मानसी सुद्धा येते. त्यानंतर होस्ट तुम्हाला काही लागलं तरी सुद्धा तुम्ही आम्हाला आवाज द्या असं म्हणून तिकडून निघून जाते. होस्ट निघून गेल्यावर ती मानसी रडायला लागते. काय चाललंय हे भाऊजी, ताई असं का करती आहे, मला खरंच कळत नाहीये. म्हणजे आतापर्यंत या गोष्टी चार भिंतीच्या आत होत्या, पण आता अख्ख्या मीडिया समोर चर्चा सुरू झालेली आहे. ताई असं का करते, ताई असं करणाऱ्यातली नाहीये, काय नक्की झालंय. आकाश म्हणतो मानसी शांत हो, मला सुद्धा माहिती आहे की भूमी असं कधीच करू शकणार नाहीये किंवा असं कधी करणारच नाहीये, पण तरी सुद्धा. यावरती अथर्व म्हणतो पण आकाश अरे मला कळत नाहीये की भूमिताई हे सगळं का करते, तिच्या मनात तरी काय आहे, ती असं वागण्यामागचं कारण तरी काय. यावरती आकाश म्हणतो खरं सांगू का तर मला सुद्धा हे कारण माहित नाहीये आणि पण हे मला कारण जाणून घ्यायचं आहे. यावरती रागिणी म्हणते नाही आकाश, म्हणजे कसं होतं ना आतापर्यंत आपण घरात बोलत होतो, आतापर्यंत आपण घरात हे सगळं करत होतो, झाकली मूठ 1.25 लाखाची होती, पण आज ज्या वेळेला मीडिया समोर हे सगळं आले तेव्हा आता चर्चांना इतकं उधाण आले ना, याचा परिणाम तुझ्या करिअरवरती नक्कीच होऊ शकतो. आकाश म्हणतो मला त्याचा फरक पडत नाहीये, मला बिझनेसचा फरक पडत नाहीये, मला फरक पडतो माझी फॅमिली लाईफचा. माझी मुलगी, माझी बायको ही माझ्यापासून दुरावलेली आहे आणि मला त्याचं कारण माहिती नाहीये. यावरती मानसी म्हणते नाही, आज काही हे झालं ना तरी मी ताईला विचारणारच का ताई असं वागतेय, का असं वागते की ज्याची कधी आपण तिच्याकडून अपेक्षा पण केलेली नाहीये किंवा ताई असं कधी वागू स्वप्नात पण शकत नाहीये. त्यावरती आकाश एकदम हतबल होतो. रागिणी म्हणते जाऊ दे आकाश, तू इतका विचार करू नकोस, काहीतरी झालं असेल, म्हणजे ती या सगळ्याला कंटाळून निघून गेली असेल. आकाश म्हणतो नाही, मला देवाने जरी येऊन सांगितलं ना की भूमी मला कंटाळले तरी सुद्धा मी विश्वास ठेवणार नाही की भूमी मला कंटाळलेली आहे आणि मला सोडून ती दुसरं कोणाचा विचार करू शकते. आणि आता रागिणी अजूनच चिडते, काय हा त्याचा प्रेम, काय हा त्याचा विश्वास, म्हणजे मी इतकं त्याला आता समजावून सांगण्याचा प्रयत्न करते की भूमी तुझी राहिलेली नाहीये तरी पण तो काही हे सोडायला तयारच नाहीये. रागिणीचा प्रत्येक डाव फेल होत असतो कारण आकाशने भूमीवरती संशय घेण्याचा काही प्रश्नच येत नसतो. बरं आता एक एक करत सगळ्यांना अवॉर्ड फंक्शन सुरू होतं. इकडे भूमी आता बाहेर येऊन बसते. त्यानंतर मग आता मानसी येते आणि त्यावेळेला सगळ्यांना बाहेर बोलवलं जातं. मग मानसी विचार करते काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे मी ताईसोबत बोलणार म्हणजे बोलणार असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच ती ताईच्या इथे बोलण्यासाठी यायला लागते. पण त्याच वेळेला इकडे भूमी तिला नजर चुकवते आणि बाजूला जाऊन बसते. मानसी तिच्या जवळ येण्याचा पुन्हा प्रयत्न करते, पुन्हा एकदा भूमी नजर चुकवते आणि बाजूला येऊन बसते. असं बराच वेळ चालतं आणि त्यानंतर अवॉर्ड सुरू होतो. मग भूमी मानसीपासून 4 हात जरा लांबच बसते जेणेकरून मानसीने भूमीला काही विचारायला नको आणि जेणेकरून काही उत्तर द्यायला नको. आता एक एक करत सगळ्यांना अवॉर्ड द्यायला सुरुवात होते. ज्यांचे अवॉर्ड असतात ते एक एक करत सगळेजण स्टेजवरती येतात. काही लोकांचे अवॉर्ड देऊन
मिळून झाल्यावरती मग शंकरशण आणि आकाश या दोघांचे फायनल शेवटचे अवॉर्ड आता बाकी असतात देण्याचे आणि त्याच वेळेला त्या दोघांना एकाच वेळेला स्टेजवरती बोलवलं जातं। शंकरशण आणि आता आकाश हे दोघं जण एकाच वेळेला स्टेजवरती येत असतात, दोघं जण एकमेकांच्या सोबत असतात आणि मीडियामध्ये आता चर्चेला उधाण येतं। म्हणजे आता आकाश महाजन यांची पत्नी शंकरशण अधिकारी यांची झालेली आहे आणि दोघं जण एकाच वेळेला अवॉर्ड घ्यायला येतात। काय आहे हे हाय सोसायटीमध्ये हल्ली काय चाललंय असं म्हणत एकच चर्चा सुरू होतात, व्हिडिओ व्हायरल होत असतात आणि आकाशची जितकी बदनामी होत असते तितकं शंकरशणला छान वाटत असतं, कारण यासाठी त्यांनी हे सगळं केलेलं असतं। आकाशला त्रास देण्यासाठी म्हणा किंवा आकाशला बदनाम करण्यासाठी, आकाशला जितका त्रास देता होईल तितका त्याला आता छान वाटत असतं। बरं, हे सगळं होत असताना मग आता आकाश शंकरशणकडे पाहतो आणि तो विचार करतो काय आहे सत्य हे मी शोधून काढल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि शंकरशण विचार करत असतो सत्य तुला कधीच शेवटपर्यंत समजणार नाही। दोघं जण एकमेकांना असा काही टफ लुक देत असतात। त्यानंतर मग आता दोघं जण समोर येऊन बसतात। इकडे आता पौर्णिमा आणि त्याचबरोबर रागिणी हे दोघे जणी खूप एन्जॉय करत असतात। जे काही समोरचं दृश्य चाललंय ते बघून त्या दोघींना इतका आनंद होत असतो, त्या दोघे जणी खूपच खुश असतात आणि त्यानंतर मग आता आकाश आणि यांना स्टेजवरती बोलवलं जातं। शंकरशण सांगायला लागतो की माझ्या यशामध्ये मी पूर्णपणे माझं यश हे भूमी शंकरशण अधिकारी यांना देऊ इच्छितो, म्हणजे माझ्या यशाचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे माझी पत्नी आहे। त्यानंतर आकाश म्हणतो ज्याप्रमाणे शंकरशण अधिकारी म्हटले त्याचप्रमाणे माझी सुद्धा माझ्या मुलीची आई आणि माझी बायको या सगळ्या माझ्या यशामध्ये सामील आहेत असं म्हणत तो आता भूमीचं नाव न घेता भूमीला सगळं श्रेय देऊन टाकतो। आता हे सगळं चालू असताना भूमीला खूप वाईट वाटत असतं आणि या सगळ्यामधून आकाश सत्य कसं शोधून काढणार किंवा आकाशपर्यंत सत्य कसं पोहोचणार हे मात्र येणाऱ्या भागातच